नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 त्यामधील धडा 14वा वाहतूक। तर विद्यार्थ्यांनो, वाहतूक म्हणजे काय? वाहनांद्वारे जी काही आपण दळणवळण, मानवी किंवा वस्तूंचे दळणवळण केले जाते त्यासाठी वाहतूक असे म्हणतात। या वाहतुकीसाठी विविध अशा वाहनांचा उपयोग केला जातो। तर तत्पूर्वी आपण हा वाहतूक पाठ शिकण्यापूर्वी एक कृती करून बघायची आहे। ती म्हणजे अगदी साधी सोपी कृती, याला आपण प्रयोग म्हणू शकता। तुमच्या घरापासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या मित्राचे घर असेल किंवा एखादा बगीचा असेल, दुकान असेल, शाळा असेल, त्यापैकी कोणतेही एक ठिकाण निवडा। आणि हे जे तुम्ही ठिकाण निवडले आहेत, समजा तुमच्या घरापासून तुमच्या मित्राचे घर 1 किलोमीटरच्या अंतरावरती असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या दिवशी चालत जा, दुसऱ्या दिवशी सायकल वरून जा आणि तिसऱ्या दिवशी तुमच्याकडे जे वाहन आहे, स्वतःचे स्वयंचलित वाहन आहे, या वाहनाने जा। परंतु विद्यार्थ्यांनो, या तिन्ही ठिकाणी जात असताना तुम्ही एकाच मार्गाचा अवलंब करा आणि जाताना तुमचे जे शाळेचे दप्तर आहे हे नेहमी सोबत ठेवा। आता हा जो आपण प्रयोग करून बघणार आहोत त्याद्वारे आपल्याला काय माहिती मिळणार आहे ते बघूयात। तर या तिन्ही ठिकाणी जात असताना तुम्ही तुमच्याकडे तुमच्या वहीत नोंद करून ठेवा की या तिन्ही दिवशी तुम्ही जो प्रवास केलात तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरापर्यंतच्या जाण्याचा, त्यासाठी किती वेळ लागला, किंवा पहिल्या दिवशी तुम्ही चालत गेलात तेव्हा तुम्हाला किती वेळ लागला, दुसऱ्या दिवशी तुम्ही सायकल वरून गेलात त्यावेळेला किती वेळ लागला, तिसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या गाडीने, स्वतःच्या गाडीने गेलात तेव्हा तुम्हाला किती वेळ लागला। त्याचबरोबर तुम्हाला जास्त श्रम आणि कोणत्या म्हणजे पहिल्या दिवशी लागला की दुसऱ्या दिवशी लागला की तिसऱ्या दिवशी, तुम्हाला कोणत्या दिवशी जास्त श्रम आणि जास्त वेळ लागला, त्याचबरोबर सर्वात कमी वेळ लागला आणि सर्वात कमी श्रम कोणत्या दिवशी लागला, याची देखील जी काही नोंद आहे ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये ठेवा। त्याचबरोबर कोणत्या प्रवासात तुम्हाला इंधनांचा वापर करावा लागला आणि धूर किंवा आवाज याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला कोणत्या दिवशी झाला किंवा कोणत्या प्रवासामध्ये झाला, या ज्या नोंदी आहेत या तुम्ही तुमच्याजवळ ठेवा। आणि त्याचबरोबर आता बघूयात की आपल्याला या वाहतूक पाठातून या वाहतुकीचे काही फायदे तसेच काही तोटे देखील आहेत हे आपण शिकणार आहोत। आता तुम्ही हा जो प्रयोग करून बघितलात, या प्रयोगाद्वारे तुमच्या असं लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही चालत तुमच्या मित्रमैत्रिणींच्या घरापर्यंत गेलात तेव्हा तुम्हाला जास्त वेळ लागला। त्याचबरोबर तुमचे जे दप्तर होते हे दप्तर तुम्हाला वाहून नेण्यासाठी जास्त कष्ट करावे लागले किंवा श्रम घ्यावे लागले। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही सायकल वरून गेलात त्यावेळेला पहिल्या प्रवासापेक्षा मात्र थोडी वेळेची बचत झाली, तसेच श्रमाची देखील थोडीशी बचत झाली। त्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंचलित वाहनाने तुमच्या मित्रमैत्रिणींच्या घरी गेलात तेव्हा मात्र तो प्रवास तुम्हाला आरामदायक वाटला असेल। आता याबरोबर असं लक्षात येतं की जे आपण स्वयंचलित वाहने वापरतो या वाहनांमध्ये आपल्याला इंधनाचा वापर करावा लागतो। त्या इंधनांच्या ज्वलनापासून ती वाहने सुरू होत असतात, त्यामुळे वाहनामध्ये इंधनाचा वापर करावा लागतो। आणि हे जे इंधन आहे हे इंधन वाहनातील इंधनाच्या ज्वलनामुळे हवेचे हे प्रदूषण होते। त्याचबरोबर जो काही गाड्यांचा गोंगाट असतो, आवाज असतो, यामुळे देखील ध्वनी प्रदूषण होते। तर हे जे वाहतूक आहे या वाहतुकीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम आहेत। वाहतुकीचे चांगले परिणाम काय, तर आपल्याला वेळेचा आणि श्रमाची बचत होते, आणि वाईट परिणाम ते म्हणजे हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते। तर विद्यार्थ्यांनो, आजचे जग हे किती धावपळीचे आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। प्रत्येकाला घाई लागलेली आहे की त्याचे पुढील काम त्याला उरकण्याची। त्यासाठी जी कामे जलद व्हावी लागतात त्यासाठी माणूस किंवा मानव हा वाहनांवरती अवलंबून राहायला लागलेला आहे। तर आता याच्या वाहतुकीचे फायदे कोणते कोणते आहेत, त्यानंतर या वाहतुकीचे तोटे देखील कोणते आहेत हे आपण बघणार आहोत। तर पहिला ते म्हणजे कामे जलद गतीने होतात। सद्यस्थितीला किंवा सध्याच्या या गतिमान धावपळीच्या युगात कुणालाही जास्त वेळ नाहीये, त्यामुळे वेळेची बचत होण्यासाठी, कामे ही जलद गतीने होण्यासाठी वाहतुकीचा फायदा या ठिकाणी होतो। त्याचबरोबर वेळ आणि श्रमांची देखील बचत होते। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्यापार वाढीस चालना मिळते। जो काही व्यापार आहे
या व्यापाराला कामे जलद गतीने झाल्यामुळे किंवा वेळेमध्ये झाल्यामुळे त्या व्यापाराला देखील चालना मिळते. पूर्वीच्या काळात कसं होतं विद्यार्थ्यांनो, जो काही माल होता त्या माल किंवा त्या वस्तू या स्वतः चालत जाऊन किंवा बैलगाडी किंवा जनावरांचा वापर, जनावरांच्या वरती घोडा किंवा गाढव असो यांच्यावरून वाहून नेऊन तो व्यापार आपल्याला चालवावा लागत होता. परंतु सध्या वाहतुकीची साधने निर्माण झाल्यामुळे व्यापार वाढीस चालना मिळालेली आहे. त्यानंतर जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. जगातील विविध जे काही प्रदेश आहेत या सर्व प्रदेशामध्ये, जगातीलच का विद्यार्थ्यांनो, तर आपल्या भारतात देखील असे काही दुर्गम भाग आहेत, डोंगर आहेत, कडेकपारे आहेत. तर हे जे प्रदेश आहेत, वेगवेगळी राज्य आहेत, ही सर्व राज्य या वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांना जोडली गेलेली आहेत. त्यांच्यामध्ये आयात निर्यात दळणवळण होत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक सहज आणि सोपी झालेली आहे. जागतिक स्तरावरती देखील म्हणजेच इंटरनॅशनल लेवलवरती देखील या आपल्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची आयात निर्यात जी आहे ही वाहतुकीच्या माध्यमातून सहज आणि सोपी झालेली आहे. त्यामुळे ती कामे जी आपली आहेत ही जलद गतीने होत आहेत. व्यापार हा वाढत आहे. विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे. पूर्वीच्या काळापेक्षा आता सद्यस्थितीला जे काही वस्तू आहेत या वस्तू सहज अशा उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान त्यामुळे सुधारलेले आहे. त्याचबरोबर पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा देखील गतिमान झाल्या आहेत. वाहतुकीच्या सोयी या सर्वत्र किंवा जे काही विविध प्रदेश आहेत, जी काही पर्यटन स्थळं होती, या सर्व पर्यटन स्थळांना वाहतुकीच्या सोयी निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भेट देणे सोपे झालेले आहे. त्यामुळे आपल्याला कमी वेळात किंवा कमी श्रमामध्ये आपण पर्यटनासाठी जाऊ शकतो. एखाद्या ठिकाणी पर्यटनाला एखाद्या ठिकाणी भेट देऊन येऊ शकतो. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण इत्यादी सुविधा देखील गतिमान झालेल्या आहेत. याच वाहतुकीच्या सोयीमुळे आता आरोग्यासाठी देखील फायदा त्याचा होत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे एखाद्या पेशंटला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू होत होता. परंतु सद्यस्थितीला वाहतुकीच्या सोयी झाल्यामुळे तशी परिस्थिती घडत नाही. शिक्षणाच्या बाबतीत देखील तसेच आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना चालत जावे लागत असे, लांब पर्यंत जाऊन त्यांना तिथून विद्यालयामध्ये किंवा त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जाऊन त्यांना शिक्षण घ्यावे लागत होते. मात्र सध्या वाहतुकीच्या सोयी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे या सुविधा देखील गतिमान झालेल्या आहेत. विविध प्रकारच्या या सोयींमुळे जग हे जवळ आलेले आहे. हे झाले वाहतुकीचे फायदे. आता पुढे बघा, इथं आपल्याला चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये असं आहे की इथं मध्ये हा जो फुटपाथ सारखा रोड आहे याच्यावरती काही विद्यार्थी थांबलेले आहेत आणि त्यांना रस्ता क्रॉस करायचा आहे. तर त्यासाठी वाहनांची वर्दळ आहे ही त्यांच्या लक्षात येत आहे. त्याचबरोबर त्यांना त्या वाहनांच्या मधून निघणाऱ्या धुराचा त्रास होत आहे. तसेच त्या वाहनांचे हॉर्न मधून जो गोंगाटाचा आवाज येतोय त्याचा देखील त्या विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. या चित्रातून आपल्याला असं जाणवते आहे. त्यानंतर पुढे देखील एक चित्र दिलेले आहे, ते म्हणजे रस्त्याच्या कडेलाच इथे एक शेती आहे आणि ही जी वाहने आहेत या वाहनांच्या मधून जो धूर निघतो, या धुरांचा परिणाम म्हणजे त्या शेतीमधील जी पिकं आहेत या पिकांच्या पानांवरती किंवा त्या पिकांवरती झालेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच ती पाने पिवळसर पडलेली दिसून येत आहेत किंवा ते पीक खराब झालेले आपल्याला दिसून येत आहे. आता या चित्राचे आपण निरीक्षण केलेले आहेत. इथं काही प्रश्न विचारलेले आहेत ती बघूया. चित्रातील मुले कोठे थांबलेली आहेत, तर ती रस्त्याच्या दोन्ही रस्त्यांच्या मधोमध अशी थांबलेली आहेत. ती तिथे कशासाठी थांबली असावी, तर त्यांना जो तो रस्ता आहे तो रस्ता क्रॉस करायचा आहे. तो त्यांना रस्ता ओलांडून त्यांच्या जागेवरती जायचा आहे. चित्रातील मुले काय करत आहेत, चित्रातील मुलांना रस्ता क्रॉस करायचा आहे, त्यामुळे ती एका ठिकाणी स्तब्ध अशी थांबलेली आहे. तर त्यांना त्रास होत आहे तो म्हणजे धुराचा आणि आवाजाचा त्रास त्यांना होत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे नोंदवा. बघा, पानांचा तजेलदारपणा, पानांचा रंग आणि वनस्पतीचे स्वरूप या तिन्ही नोंदी आपण बघूयात. इतर रस्त्याच्या कडेला ज्या वनस्पती आहेत पानाचे स्वरूप अगदी पाने ही मरगळलेल्या स्वरूपात दिसत आहेत, त्याचप्रमाणे त्यांचा रंग पिवळसर झालेला दिसतोय. परंतु रस्त्यापासून लांब इथे ज्या वनस्पती आहेत या वनस्पती अगदी आपल्याला ताज्या दिसत आहेत किंवा त्यांचा पानांचा रंग हा हिरवागार दिसत आहे.
तर हे जे निरीक्षण आपण आता या चित्रांद्वारे केले, या निरीक्षणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो की रस्त्यावरती ही जी वाहनांची सतत ये जा सुरू असते, या वाहनांच्या मधून जे काही इंधनाचे ज्वलन होते, या ज्वलनातून धूर आणि विषारी वायू हे बाहेर सोडले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वायू असतात. हे वायू मानवी आरोग्याला तसेच वनस्पतींच्या आरोग्याला देखील ते धोकादायक असतात. हे धुरावटे कार्बन शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात आणि हवेमध्ये मिसळतात. आता या ज्या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते, याला आपण काय म्हणतो, हवेचे प्रदूषण म्हणतो. त्याचबरोबर इकडे आपण झाडांची किंवा वृक्षांची जर कत्तल केली तर त्यामुळे देखील हवेचे प्रदूषण होऊ शकते. कारण झाड काय करतात तर कार्बन डायऑक्साईड किंवा हा वायू शोषून घेतात आणि त्यांपासून ते आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. जर आपण झाडांची वृक्षतोड केली तर त्यामुळे ही परिस्थिती कमी होत जाईल आणि हवेमध्ये हवेची गुणवत्ता आहे ती कमी होत जाईल, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाईल आणि हळूहळू हवेचे प्रदूषण वाढत जाईल. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पती यांच्यावरती कोणते परिणाम होतात ते आपण आता बघूया. त्यातील बघा, श्वसन नलिका, डोळे आणि फुफ्फुसाचे विकार होतात. उदाहरणार्थ डोळे जळजळणे. तुम्ही कधीतरी बाहेरून एखाद्या गोंगाट असलेल्या रस्त्यावरून घरी आलात तर तुम्हाला डोळे रखरखताना किंवा डोळे जळजळताना दिसतात किंवा काही जणांचे डोळे लाल झालेले दिसून येतात. तर हे सर्व कशांमुळे होते तर त्या धुरांमुळे, इंधनातून जो धूर बाहेर पडतो, हे धुरामुळे आपल्याला श्वसननलिका किंवा डोळे, फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. त्याचबरोबर झाडांची देखील पाने करपतात, गळतात किंवा कोंब जळतात. झाडांची वाढ किंवा विकास ही त्या ज्वलनातून, इंधनाच्या ज्वलनातून जो धूर बाहेर पडतो किंवा विषारी वायू बाहेर पडतात त्यामुळे झाडांची वाढ किंवा विकास देखील खुंटते. वन्य प्रदेशात वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहोचते. या प्रदेशातील वन्यजीव स्थलांतरित होऊ लागतात. म्हणजे जे काही वनप्रदेश आहेत या वनप्रदेशात देखील जर सारखी वाहनांची वर्दळ होत राहिली तर तेथील प्राण्यांना किंवा तेथील वनस्पतींना एक प्रकारचा त्यांचा जो अधिवास आहे त्या अधिवासास बाधा पोहोचल्यासारखे वाटते. त्यामुळे ते काय करतात, तिथल्या जागा सोडून दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतात. वाहनाच्या या सतत आवाजांमुळे मोठ्या प्रमाणावर गोंगाट होतो. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिड होणे, डोके दुखणे, एखाद्या ठिकाणी लक्ष न लागणे किंवा मन स्थिर मनोविकार इत्यादी परिणाम होतात. जर आपल्या घराजवळ वाहनांचा सतत गोंगाट असेल किंवा सतत आवाज होत असेल तर आपली देखील कधी कधी बघा अस्वस्थ वाटतं, आपल्याला चिडचिड होते, डोके दुखते त्या आवाजांनी, हॉर्नच्या आवाजांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांच्या आवाजांनी. तुम्ही जर अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी तुमचे लक्ष लागत नाही किंवा मन स्थिर राहत नाही इत्यादी परिणाम देखील वाहनांच्या सततच्या आवाजाने होतात. त्याचबरोबर वाहतुकीची जर कोंडी झाल्यास त्या परिसरात हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण देखील वाढते. आणि दुसरा आहे ते म्हणजे वाहनांच्यामुळे जर हे वाहनांची वर्दळ जास्त कायम राहिली तर त्यामुळे अपघातात जखमी होणे किंवा मृत्यू होणे, वाहनांचे नुकसान होणे हे देखील प्रकार घडतात. तर विद्यार्थ्यांना आपण हे जे काही बघितले हे आता काय बघितले की वाहतुकीचे काही वाईट परिणाम आपण बघितले. आता आपण बघूयात की काही गोष्टी आपण कोणत्या पर्याय निवडायचा, काही गोष्टींसाठी कोणता पर्याय आपल्याला निवडावा लागेल हे बघूयात. अ आहे पायी जाणे, आ सायकलवरून जाणे, खासगी वाहनाने जाणे आणि नाही सार्वजनिक वाहनाने जाणे. तर काही प्रसंग दिलेले आहेत त्यासाठी कोणता पर्याय निवडायचा हे आपण आता बघूयात. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जायचे आहे तर त्यासाठी आपण पायी जाणे हा पर्याय निवडू शकतो. 1 किलोमीटरच्या अंतरावरील शाळेत जाण्यासाठी बघा 1 किलोमीटरचे अंतर आहे, त्यासाठी आपल्याला शाळेत जायचं आहे, त्यासाठी आपण सायकलवरून जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला वेळेचे देखील आणि श्रमाची देखील बचत होऊ शकते. त्यानंतर परगावी विज्ञान प्रदर्शनास साहित्य घेऊन जाण्यासाठी आता आपल्याला परगावी विज्ञान प्रदर्शनाचे साहित्य घेऊन जायचे आहे, त्यासाठी मग आपण आपले खाजगी वाहनाने गेलेस उत्तम. शेजारच्या गावात लग्नाला जायचे आहे तर त्यासाठी आपण सायकलवरून जाणे किंवा सार्वजनिक वाहनाने जाणे हा पर्याय निवडू शकतो.
हे जे प्रसंग आहेत यावरून आता आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की जे जवळचे अंतर आहे त्यासाठी आपण पायी जाणे किंवा सायकलवरून जाणे ह्या सवयी ज्या आहेत ह्या चांगल्या आहेत आणि या सवयींमुळे आपल्याला प्रदूषण देखील टाळू शकतो, तसेच आपला व्यायाम देखील होऊ शकतो. त्यामुळे स्वयंचलित वाहनांचा वापर टाळून प्रदूषण टाळता येते आणि इतर वेळी सार्वजनिक किंवा खासगी वाहनांचा वापर हा आवश्यकतेनुसार केल्यास वेळेचा आणि श्रमाचा यांची बचत होते. अशा रीतीने वाहतुकीच्या वाईट परिणामांची तीव्रता आपण कमी करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. ते उपाय कोणते हे आता आपण बघूयात. प्रदूषण कमी करण्यासाठी एकतर करणाऱ्या इंधनांचा वापर करणे, त्यानंतर वेळेच्या वेळी वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करणे हे अत्यंत महत्वाचे मुद्दा आहे. वेळच्या वेळी आपल्या जर वाहनातून जास्त धूर निघत असेल किंवा आपले वाहन जर जास्त इंधन वापरत असेल तर या ठिकाणी आपल्या वाहनाची वेळच्या वेळी दुरुस्ती किंवा देखभाल केली पाहिजे. त्यानंतर शक्यतो आपल्याला जिथे जमेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे आणि आवश्यक असेल त्या ठिकाणीच खासगी वाहनांचा वापर करणे. म्हणजे आपल्याला जरी जवळ जायचं असेल तर आपण चालत सायकलवरनं जाऊ शकतो. त्यासाठी स्वतःचे वाहन काढून त्या ठिकाणी जाण्याची काही आवश्यकता नाही. तसेच वृक्ष लागवड, विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब, करंज इत्यादी भारतीय वृक्षांची लागवड करणे किंवा त्यांचे संवर्धन करणे हे देखील महत्वाचे आहे. स्थानिक पर्यावरणाशी हे वृक्ष सहज जुळवून घेतात व जैवविविधता वाढवण्यास त्यांची मदत होते. आपण रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा म्हणजे वृक्ष तोड किंवा वृक्षांची कत्तल ही देखील थांबवली पाहिजे. त्यामुळे काय होतं तर जैवविविधता वाढण्यास त्याची मदत होईल आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. त्यात 6वा मुद्दा आहे प्रदूषणकारी इंधनांचा वापर करणे आणि वाहनांसाठी सीएनजी आणि एलपीजी सारखी जी काही इंधने आहेत यांचा वापर करणे. तर विद्यार्थ्यांनो ही आपण गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपले हे जे पर्यावरण आहे, सभोवतालचे वातावरण, पर्यावरण म्हणजे सभोवतालचे वातावरण, त्यामधील वस्तू, प्राणी किंवा वनस्पती या सर्वाला मिळून आपण पर्यावरण म्हणतो. हे जे पर्यावरण आहे हे संवेदनशील असते. त्यामुळे पर्यावरणावर प्रदूषणाचे विघातक परिणाम होतात. ते आपल्यासह आपल्याबरोबरच सजीवांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे आपल्याकडून जितके शक्य होईल तितके प्रदूषण टाळणे हे अत्यावश्यक आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बघा. ते म्हणजे आजच्या आधुनिक युगात आपण इंधनांवरती चालणारी वाहने, जहाजे किंवा विमाने वापरत आहोत. परंतु पूर्वीच्या काळात काय होत होतं की ही जी जहाजे आहेत ही जहाजे अशा प्रकारच्या यंत्रावरती चालत नव्हती. तर त्यासाठी वाऱ्याच्या वेगाचा वापर करून ही जहाज चालवली जात होती. त्यांना शिराचे गलबत किंवा जहाज असे म्हणत. त्या काळात या जहाजांचा वापर करूनच माणूस हा जगभर फिरला होता. म्हणजे पूर्वी जी जहाजे होती त्यामध्ये इंधन वापरत नव्हते, तर वाऱ्याचा जो वेग होता, वाऱ्याची जी दिशा असते त्या दिशेचा बोध घेऊन किंवा त्या दिशेच्या वरून आपण ती जी जहाजे होती ही जहाजे चालवली जात होती आणि त्यातूनच त्या जहाजांचा वापर करूनच माणूस हा जगभर फिरला होता. त्या जहाजाला शिराचे गलबत असे देखील म्हणतात. आता सायकल वापराचे विविध फायदे कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, सायकलीच्या वापराचे फायदे असे आहेत. ते म्हणजे शारीरिक व्यायाम होतो. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात का असेना आपल्याला सामान वाहून नेता येते. प्रदूषण अजिबात होत नाही, प्रदूषण होतच नाही सायकलीचा वापर केल्यामुळे. त्याचप्रमाणे स्वावलंबनाची सवय आपल्यामध्ये रुजू लागते. वेळेची देखील बचत होते. सायकल ही आकाराने लहान असल्यामुळे ती छोट्या जागेत देखील ठेवता येते. त्याचबरोबर पैशाची बचत होते. इंधनासाठी आपल्याला पैसे वाहनांमध्ये घालावे लागतात. त्यामुळे सायकलीचा वापरामध्ये हा एक फायदा आहे, ते म्हणजे पैशाची बचत होते आणि वाहनांची गर्दी होत नाही. हे झाले सायकल वापराचे विविध फायदे. तर या ठिकाणी आपण आता बघूयात ते म्हणजे आजच्या पाठात आपण काय शिकलो याचा थोडक्यात सारांश घेऊयात. तर पहिला मुद्दा ते म्हणजे वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम. म्हणजे वाहतुकीचे फायदे देखील आपण बघितले आणि तोटे म्हणजे त्याचे वाईट परिणाम हे देखील आपण बघितलं. वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर कसा करावा लागेल, म्हणजे जवळच्या ठिकाणी आपल्याला चालत किंवा
सायकलचा वापर करावा, तसेच लांबच्या ठिकाणी जायचं असेल तर सार्वजनिक वाहनांचा किंवा स्वयंचलित वाहनांचा आवश्यकतेनुसार वापर करावा. म्हणजेच ती जी वाहतुकीची साधने आहेत त्यांचा विचारपूर्वक वापर करावा हे देखील आपण शिकलो. त्यानंतर वाहतूक साधनांच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे धोक्यात येणारे अस्तित्व कसे कमी करता येईल याबद्दल देखील आपण चर्चा केलेली आहे. आणि विविध प्रकारच्या प्रदूषणांवरचे उपाय म्हणजे झाडांची लागवड केली पाहिजे किंवा वृक्षतोड थांबवली पाहिजे, तसेच प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळणे आणि सीएनजी, एलपीजी सारखी इंधने वापरणे हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत.